रडायला काय झालं मग? करता येईल ना परत त्याला सुट्टी, त्याला काय लागे एवढं? परत नवीन सुरुवात करता येईल, त्याला काय लागे एवढं रडायला? हा बघू आता काय होतं. त्यात काय रडायचं लगे अकाउंट लगे. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. हे बघा सकाळच्या आता 9:30 वाजलेले आणि वरची तब्येत आता बरी आहे बघा. त्याचा आवाज निघायला लागला आता. पॅपू हे पाहता कसा आवाज काढतो. नमस्कार. हा भाऊ झाला तुला दाखवतो तू. बरं नमस्कार कसं? नमस्कार. त्याला रात्री आम्ही दवाखान्यात नेलं तर रात्री पाऊस पण आला आमच्याकडे खूप. एक मिनिट. तर मित्रांनो, कशी तुमचे नवीन वर्षाची सुरुवात? आमची तर नवीन वर्षाची सुरुवात अशीच झालेली आहे, एकदम खराब झाली आता यावेळेस. आजचा तर विषय खूप खराब आहे, खूप खराब झाली आज. कारण की आमचं जे अकाउंट होतं त्या अकाउंटला ओमभाऊनी स्ट्राईक मारलेली आहे. स्ट्राईक मारलेली म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, जर एखाद्याचा चेहरा आपण आपल्या व्हिडिओमध्ये वापरला आणि जर त्याचा अकाउंट मोठा असेल आपल्या अकाउंटपेक्षा, तर तो आपल्याला स्ट्राईक मारू शकतो आणि त्यामुळे आपलं अकाउंट डेड होऊ शकतं, डिमॉनिटाईज होऊ शकतं. तर माझं अकाउंट आता काल रात्री मला स्ट्राईक मारली ओमभाऊनी आणि सकाळीच मला मेल आला की तुमचं अकाउंट डिमॉनिटाईज झालेलं आहे. आणि अकाउंट डिमॉनिटाईज होणं म्हणजे पेमेंट पण बंद झालेली आहे. आणि माझी पेमेंट आत्ता 10 दिवस झाले चालू झाली होती पेमेंट, आणि अकाउंट डिमॉनिटाईज होऊन मला 15 दिवस झाले होते मित्रांनो. तर गेला अकाउंट, डिमॉनिटाईज झाला अकाउंट. भांडले का त्यांना? नाही. कशामुळे, काय कारण असेल त्यांनी असं करायला? भांडणं व्हायचा प्रश्नच येत नाही ना, कारण की आम्ही भांडायला थोडी आम्ही काही करू. बस थोडी कोणी असं करणार आहे ना, काहीतरी तर कारण असेल ना. काहीच कारण नाही असं मला तरी वाटतं. मुद्दाम केलेलं आहे भाऊनी. भाऊला मी कॉल पण केले पण भाऊचा कॉल लागत नाही, लागला तर भाऊ कॉल उचलत नाही माझा. आणि मी घरी पण जाऊन आलो काल. तर काल आपण वराला दवाखान्यात नेलं होतं, त्याच्या आधी जाऊन आलो मी. तर भाऊ बाहेरगावी गेलेला होता सुदर्शन भाऊ सोबत. मला असं कळलं की भाऊ बाहेरगावी गेलेला आहे. काल दुकानात पण नव्हता ना, मला तेव्हाच भाऊ कळलं होतं की भाऊ बाहेरगावी गेला. काहून केलं असं भाऊने असं, ते बाहेरगावी जाऊन? मग असंच करायचं होतं भाऊला, तर मग सपोर्ट काहून केला भाऊने? एवढा सपोर्ट का केला असं भाऊने? का केला एवढा सपोर्ट जर असंच करायचं होतं त्यांना तर? मी तेच म्हणतेय ना, तुमचं काय कारण आहे? तुमचं नक्की काहीतरी झालं असेल. सुट्ट्यामुळे त्यांना राग आला असेल, नाटक झाला असेल. नाही, मी सांगून सुट्ट्या घेतल्या होत्या. अशा थोडी मी नाही सांगून थोडी सुट्ट्या घेतल्या होत्या. कारण की मी 10 दिवस नाशिकला होतो पहिले, ते सांगूनच सुट्ट्या घेतल्या होत्या. असं नाही करायला पाहिजे ना. नेमकंच आता कुठं त्याचं पेमेंट वगैरे चालू झाली होती. काय करता आता, पहिलं मला तरी वाटतं आता शक्य नाही होणं आपल्याकडून, पण बघू आपण ट्राय करू, परत नव्याने सुरुवात करू. पण वेळ लागत झाला. म्हणजे अकाउंट नाही गेलं, आपलं अकाउंट आहे, फक्त ते ना डिमॉनिटाईज झालेलं आहे, स्ट्राईक बसलेली त्याला परत मॉनिटाईज करावं लागणार आहे. असं आहे फक्त ते. पण चुकीचं केलं भाऊनी. सकाळचे 9:30 वाजलेले आणि सकाळीच एक खबर कळालेली. कारण की नवीन वर्षापासून साडेसाती मागं लागलेली आहे, तर दवाखान्याच ते मागं लागलं. आणि आता ही कालच दवाखाने झाले सगळे, आणि आता ही. मला वाटलं की आपण बोलून करून घेऊ भाऊला. तुमचं बोलणंच नाही झालं ना त्याच्याशी? नाही ना, त्याला झालेला आता उशीर. आता त्याला काहीच होऊ शकत नाही, कारण की युट्यूबचा मेल आलेला आहे. आता काहीच होऊ शकत नाही त्याला. आता भाऊनी स्ट्राईक वापस पण घेतली तरी काही होत नाही, कारण की मेल आलेला आहे ना युट्यूबचा. मग त्यांनी दुकानावर तर बोललं असेल ना तुम्हाला? मी आज जाईन ना दुकानावर, तर बघू ना काय होतं. दुकानावर गेल्यावर बघेल ना काय होतं काय नाही. आज सुदर्शन भाऊला बोलेन मी. सुदर्शन भाऊला माहित असेल काय ना काय विषय झाला काय नाही. मला
मूडच गेलाय मूड गेला म्हणजे एवढी मोठी मेहनत आपले, आता किती व्हिडिओ झाले आपले, किती ब्लॉग टाकले आपण, किती नाही आतापर्यंतचे, किती शॉर्ट व्हिडिओ बनवले आपण, सगळं परत आता हे सगळं सोडून नवीन व्हिडिओ टाकायला लागणार मित्रांनो, कारण की हे ऑलरेडी टाकलेले. जर हेच परत टाकले तर अकाउंट कायमच चाललं जाईल. आता काय होतं आणि काय नाही, पण नव्हतं करायला पाहिजे मला तरी वाटतं भाऊनी असं. स्ट्राईक मारायचीच होती तर मग पहिले सपोर्ट जर केला नसतं तरी मला काही एवढं वाटलं नसतं, पण स्ट्राईक नव्हती मारायची. सांगितलं असतं, बोललं असतं भौम्यासोबत की बाबा तू असं करू नको, तसं करू नको, आपण केलं असतं. पण डायरेक्ट स्ट्राईक मारणं हे योग्य नाही ना, कारण की काही चुकी पण झालेली नाही. डायरेक्ट अशी स्ट्राईक मारणं लगेच छोट्याशा कारणावरून, काही असं छोटंसं कारण XYZ, तर चुकीचं आहे नाही, कारण की समोरच्याची मेहनत किती असते किती नाही फक्त त्यालाच कळते. तुम्ही कमेंट करून सांगा मला की भाऊने बरोबर केलं का चुकीचं केलं. तर चला ठीक आहे, मी आता जाईन दुकानात, बघन भाऊला विचारेन काय विषय झाला काय नाही. तर चला श्रुतीला भेटू आपण एकदा. श्रुती, काय करेल स्वयंपाक? आंबट चुकीची भाजी केलेली आहे का? काय झालं? रडायला काय झालं? मग करता येईल ना परत त्याला श्रुती, त्याला काय लागे एवढं, परत नवीन सुरुवात करता येईल त्याला, काय लागे एवढं रडायला? हा, बघू आता काय होतं. त्यात काय रडायचं? लगे अकाउंट लगे डिमॉनिटाईज झालं लगे, थोडी लगे एवढं काय झालं, आपण थोडी लगे करू शकत नाही असं थोडी आहे. 1000 वेळा सांगत असते की कोणी कोणाचं नसतं म्हणून, कोणी कोणाचं नसतं. नव्याने सुरुवात होऊ शकत नाही असं आहे का काही? नव्याने सुरुवात होतीच ती, त्याचं काही नाही, ते करू आपण. मग पण मग तेच ना, अगोदर आता हे याला याला काय म्हणायचं, याला काय अर्थ आहे? अगोदर मदत करायची, नंतर मग असं करायचं. मी राम मदत कोणावर विश्वास नाही राहिलेला. मी रामभाऊला पण विचारणार असं काऊन केलं म्हणून, कारण की रामभाऊच्या म्हणण्यावरच व्हिडिओ चालू केले होते. रामभाऊच म्हणे की तू पण ब्लॉग बनव, हे कर ते कर. बघू आता काय, मी जाईन ना दुकानात तेव्हा बोलून रामभाऊला पण. काय म्हटली? झालं तुम्हाला बघा ती काय म्हणते दुकानात गेल्यानंतर, कामावर खाणार आहे का नाही हे पण बघून घ्या. आपण आपल्याकडे दुसरं बघून घेऊ. आपल्या व्हिडिओला जर चांगला सपोर्ट भेटला ना, तर जातील त्याला व्ह्यू, परत होईल आपलं अकाउंट मॉनिटाईज होईल तेव्हा होईल, करू आपण. त्याला पण टाइम लागेल ना शेवटी, त्याला काही इलाज नाही ना. जाऊ दे, सोड विषय, बघू आपण करू आता नव्याने सुरुवात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी व्हिडिओ थांबवतो कारण की मला आवरायचं आहे अजून. बघतो आता मी दुकानात जाऊन काय होतं काय नाही. आणि व्हिडिओच्या याच्यातून मी अपडेट करतच राहीन काय झालेलं काय नाही, दुकानात काय होतं काय नाही. तर व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा, आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की ओम भाऊने बरोबर केलेले का चुकीचे केलेले. तर चला सगळ्यांना, ठीक आहे, बघून आपण काय होतं काय नाही आता दुकानात जाऊ. तर चला सगळ्यांना बाय बाय, परत बाय परत पिल्ले. तर बाय, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.